9 ऑगस्ट क्रांती दिनाची आजच्या तरुणाईला आठवण व्हावी हा उद्देश समोर ठेवून सर्व हुतात्म्यांनी आदरांजली वाहण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिन राज्यभरात साजरा करण्यात आला। अमरावती शहरात सुद्धा माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात हमने देश बनाया या संकल्पनेतून 9 ऑगस्टला मशाल रॅली काढण्यात आली। सकाळी 9 वाजता अमरावती शहरातील शेकडो कार्यकर्ते नेहरू मैदानात हजर झाले। पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह माजी पालकमंत्री सुनील देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे यांनी मशाल पेटवून रॅलीची सुरुवात केली। खुल्या जीपमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक स्वरूपात युवकाला उभे करून त्यामागे सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते हाती मशाल घेऊन निघाले। रस्त्यावर नारे देऊन भाजपाला चले जाओचाही नारा देण्यात आला। जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांचा पुतळा पुष्पाने सजवून सुशोभित केला असता अनेकांनी गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला। या मशाल रॅलीमध्ये 2 अश्व सुद्धा पदाधिकारी विराजमान होऊन प्रचंड घोषणा देण्यात आल्या। या मशाल रॅलीचे समापन राजकमल चौकात करून या ठिकाणी आजी माजी मंत्री, विद्यमान आमदारसह अनेक वरिष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मोठी मशाल पुन्हा पेटविण्यात आली। या समारोपीय कार्यक्रमात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्राध्यापक किशोर फुले, महाराष्ट्र दिव्यांग विभागाचे अध्यक्ष किशोर बोरकर यासह अनेकांचे भाषण झाले। यात अनेकांनी क्रांती दिनाची आठवण करून भाजपावर टीकास्त्रही सोडले। लोकांनी नरसिंहरावजी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंगजी या लोकांनी हा देश उभा केला। आज ह्या देशाला ते पूर्ण जगामध्ये जे महत्व प्राप्त झालं ते या काँग्रेसच्या नेत्यांनी हा देश उभा केला। पण आता मला काही दिवसामध्ये असं दिसून झालं की जे सर्वोच्च नेते आहेत देशामध्ये ते लोकांसमोर असं दाखवतात की या देशामध्ये पहिले काहीच नव्हतं, जे काय केलं ते आम्ही केलं। आपल्याला माहित आहे की देश कोणी विकास। या रॅलीमध्ये महिला बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, अमरावती शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, महिला शहर अध्यक्षा देवयानी कुर्वे, महाराष्ट्र दिव्यांग विभागाचे अध्यक्ष किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, लँडमार्क हॉटेल संचालक तसेच समाजसेवक नितीन कदम यासह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, काँग्रेस सेवा दल, NSUI पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देश महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी, राजीव गांधी, ईश्वरी नरसिंहराव, वल्लभभाई पटेल, भगत सिंग, अब्दुल कलाम आझाद या सर्व नेत्यांनी बनवलेला आहे आणि ह्या नेत्यांनी इतका प्रबळ देश बनवलेला आहे आणि म्हणून हा देश असा लोकांमध्ये आता पसरतो जसं की देशामध्ये पहिले काही झालं नाही। आम्ही देशाला आम्हीच बनवून झालो। त्या देशात पहिली IIM केव्हा आली, पहिले IIT केव्हा आली, अणुबॉम्बचा स्फोट केव्हा झाला, भाकरानगर स्फोट केव्हा झाला, आपल्या भिलाईला स्टील प्लॅन्ट केव्हा झाला। अरे हे सगळं या देशाला पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेलं आहे आणि आता हे जे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे की हा देशमध्ये त्या देशामध्ये काही भुक्कड देश होता, आम्ही बनवला बा। आणि म्हणून ह्या लोकांना नवीन पिढीला हे सांगण्यासाठी की हा देश या नेत्यांनी बनवला। हे जे नेते दिसतात या नेत्यांनी हा देश बनवलेला आहे आणि आत्ताचे राज्यकर्ते हा देश विकायला काढलेला आहे अंबानी आणि अडाणीला आणि म्हणून नवीन पिढीला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे लोकांसोबत नेणं अत्यंत आवश्यक आहे। त्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये देशप्रेम आणि काँग्रेसचं स्वातंत्र्य संग्रामातलं योगदान या बाबतीत सुद्धा लोकांना जागृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून हा देश आम्ही बनवला हे त्याच्या मागचं। 42 मध्ये क्विट इंडिया मूवमेंट सुरू झाली होती आणि 1947 त्याच्याचमुळे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण स्वराज्याच्या माध्यमातून तो जो नारा महात्मा गांधींनी लावला होता त्या माध्यमातून आपल्याला स्वतंत्रता आहे। आज या देशामध्ये हा देश विकायला काढलेला आहे जे लोक सत्तेत आहेत आणि ह्या देशाला खरं पांढऱ्या फंगस लागलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। या ठिकाणी हा देश सुरक्षित राहिला पाहिजे। या इतिहासाची तोडमोड आम्ही जे काँग्रेसचे विचारधारक आहोत ते सहन करू शकत नाही आणि ह्या ठिकाणी स्वतंत्र भारतामध्ये या संविधानाचा मान सन्मान राहिला पाहिजे म्हणून ही रॅली आहे। मी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ देवयानी कुर्वे। आज आम्ही 9 ऑगस्ट या दिवशी अशी शपथ घेऊन राहिलेलो आहे की जे आमच्या लाडल्या नेत्यांनी हा देश
कदापि होऊ देणार नाही। हमने देश बनाया है, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस लाल और निरंतर आगे ऐसे ही चलते रहेंगी। जो आहुति दिया है आज 80 साल हो गए। महात्मा गांधी जो ये किया था, चले जाओ का जो नारा दिया था, हमने देश बनाया है, हम ऐसे ही चलेंगे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।